नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रीय हित, विकास साधणाऱ्या आणि हिंदुत्व घेऊन उभे राहणाऱ्या सोबत आपण हिंदू म्हणून उभे राहा। संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज शिरीष महाराज यांचे म्हसळा येथे हिंदू जागरण मेळाव्यात आवाहन। म्हसळ्यातील हिंदू मेळाव्याला लोटला अथांग जनसागर। आपल्या लोकप्रतिनिधींनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंसाठी काम करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय हित, विकास साधणाऱ्या आणि हिंदुत्व घेऊन उभे राहणाऱ्या सोबत आपण प्रत्येकाने हिंदू म्हणूनच उभे राहा, असे आवाहन संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी म्हसळा येथे हिंदू जागरण मेळाव्यात केले। अत्यंत अभ्यासू, ज्वलंत आणि कडवट भाषेत त्यांनी आपले परखड विचार मांडले। यावेळी व्यासपीठावर म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष श्री समीर बनकर, सचिव श्री महेश पवार, सल्लागार आणि सामाजिक नेते महादेव चांगू पाटील, महादेव भुकू पाटील, श्री संतोष पाटील, श्री शैलेश कुमार पटेल, श्री नंदकुमार गोविलकर, श्री किरण पालांडे, श्री निलेश मांदाडकर, श्री अनिल बसवत, श्री योगेश करडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी म्हसळा तालुक्यातून सुमारे 5 ते 6 हजार हिंदू बांधव भगिनी उपस्थित होत्या। राज्यात धर्मांतरण झालेल्या भागातून 2 साधूंची झालेली हत्या, म्हसळा शहरात ठिकठिकाणी दिसत असलेले उर्दू भाषिक बोर्ड शिरीष महाराज मोरे यांना खटकले। ज्याच्या कपाळावर नाही टिळा त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा, असे आवाहन यावेळी संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज शिरीष महाराज यांनी करत, म्हसळा पाकिस्तान नाही ना, मग म्हसळ्यात उर्दू बोर्ड का, अशी विचारणा करून महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, उद्या शासनाला विचारा, यापुढे मराठीतच बोर्ड लागले पाहिजेत, उर्दू बोर्ड खाली उतरवा, असे सांगितले। हरिभक्त पारायण श्री शिरीष महाराज मोरे देहूकर यांनी सनातन हिंदू धर्म आणि जीवन वास्तव या विषयावर प्रगल्भ मार्गदर्शन करीत देशाच्या फाळणीपासून हिंदू समाजावर होत असलेल्या प्रत्येक समस्येला स्पर्श करीत लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्ड, फूड जिहाद, धर्मांतरणसारख्या प्रकरणावर वास्तवातील उदाहरणे देत अभ्यासू भाष्य केले। श्रीवर्धन बजरंग दल, म्हसळा तालुका गोरक्षक, म्हसळा बौद्ध महासभा, पत्रकार संघ यांच्याकडून महाराजांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते सचिन करडे, सुशील यादव यांनी केले, तर आभार सचिव महेश पवार यांनी मानले। कार्यक्रमाची समाप्ती पसायदानाने करण्यात आली। श्रीवर्धन पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या निगराणीखाली पोलीस प्रशासन यांनी उत्तम सहकार्य केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।